अजब रमा राघवची जोडी। काय म्हणाला ललिता काकू? तू माझी खरी बहीण नाही आहेस। मी कुठेतरी रस्त्यावरती पडलो होतो तेव्हा तू उचलून मला घरी आणलंस। हे खरं आहे रमाताई? नाही, हे अजिबात खरं नाही। तू कोणाचंही काही ऐकायचं नाहीयेस अभिषेक। हे बघ अभिषेक, यू आर माय लिटल ब्रदर, ओके? And I love you like anything, you know that, right? हो। So कोणी तुला ऑर्फन म्हणतो ना? What is that word called? अनाथ, 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 whatever. हे बघ, जो कोणी तुला अनाथ म्हणतो ना, तो जगातला सगळ्यात मूर्ख माणूस आहे, लक्षात ठेव। हा हो अभिषेक, now wipe your tears. मला तू नेहमी हसताना आवडतोस, माहितीये ना तुला? स्माइल कर। हसल्यावर किती भारी दिसता तुम्ही। That's like my good boy. आजी घ्या घ्या घ्या, तोंड गोड करा। बर्फी घरीच केलेली आहे ना अश्विनीनी? नाही आजी, बाबांनी विकत आणली आहे। एरवी तोंड उघडत नाहीस, नेमकी याच वेळेला कशाला बोलीस का? पण तिने काय सांगितलं काय? हे लक्षात घे, डॉक्टरनी तुला बाहेरचं गोडधोड खायला मनाई केली आहे। ठेव ती बर्फी। एवढ्या अशा तुकड्यांनी काय होतंय? तू मला सारखं अडवत जाऊ नको, मला आवडत नाही ते अजिबात। सारखा त्रास देतोस मला। मी सांगितलं तर माय लेकरांचं सुरू झालं। घरात लहान मूल नाहीये ना, त्याची उणीव हे भरून काढतात। आई बर्फी बॉक्स मध्ये ठेव। नाहीये माझ्या हातात, बघ। आई बर्फी बॉक्स मध्ये अरे ठेव। नाहीये। हातावर बर्फीचे कण दिसतायत आई। ए राघवा, सांग रे याला। आजी ठेवती मिठाई, आबा तुझ्या तब्येतीसाठी सांगतायत ना। शी बाबा, तुम्ही काही खाऊ देत आणि काय दात काढून? आणि तुम्ही का काय नुसत्या बर्फीवर बोलवण करणार सगळ्यांची? पोळादोळ्याचा करा जा। दादा, त्या परांजपेंच्या मुलीने पालखीत गाडी घातली होती। जाम डेंजर आहे ती, तू जरा सांभाळून राहा तिच्यापासून, नाही तर ऑफिस मध्ये पण भांडत बसेल तुझ्याशी। अगं ती कशाला भांडेल माझ्याशी? ती तिच्या कामात असणार, मी माझ्या। तरी सुद्धा, बट स्टिल आय एम हॅपी फॉर यू। राघव, अश्विनी सुद्धा हॅपी फॉर यू बर का? थँक्यू। अगं अश्विनी बघत काय बसली, बर्फी भरव राघवला। राघवा, ते आपल्याला देवदर्शनाला जायचं ना? अरे हो, आताच तुला नोकरी लागली, आधी दर्शन घेऊन येऊया, चल। बरोबर, तू हो पुढे, मी जरा आलो। श्रुती, हे जरा आत घेऊन जा, मी आलो। राघव बर्फी देवळात जाऊन आलो। अश्विनी काळजी कर। नारायण, नारायण, काय हो बाबा, काय झालं? त्यांनी माझ्याकडून बर्फी घेतलीच नाही। अगं घेईल घेईल। अगं काय अश्विनी, अश्विनी अगं। हॅलो, हे तुला न्यूज सांगायची होती। आय बॉट अ न्यू मोबाईल। अगं 1,30,000चा मोबाईल। ताई, जा बघ ललिता काकू। आपण ना सेल्फी पार्टी करायला। चोर चोर चोर, अगं दे। अगं रमा, तू दे बघ मोबाईल। कसली मस्करी करतेस, दे ना। अगं परवाच नवीन घेतलाय। अगं असं काय करते, दे की। रमा मत, अगं रमा, अगं काय करतेस तू? तुला वेळ लागलाय का? आर यू मॅड? माझा नवीन फोन होता। व्हॉट? अगं वेळी झाली आहेस का? राघवा, इथे बघ केवढी गर्दी जमा झाली। काय झालं असेल रे?
चल जाऊन बघूया. अक्कल आहे का तुला? अक्कल नाहीच आहे, पण तुला तुझ्यासारखी ब्रेनलेस लोक या जगात आता म्हणून प्रॉब्लेम्स वाढलेत. अगं तू कोणाला म्हणतेस ग? हा? आणि ब्रेनलेस कोणाला म्हणते? तुला. आवाज खाली ठेवायचा, कळलं? आता फक्त तुझा फोन फोडलाय, तुझं थोबाड फोडलंय. पुन्हा जर का माझ्या अभिला ऑर्फन म्हणालीस ना तर तुझं घर फोडीन, कळलं? Just tell me, how dare you? माझ्या अभिला हे बोलायचा हक्क कोणी दिलाय तुला? राघवा, ही तिखट मिरची सारखी काय दिसते आणि बघावं तेव्हा तमाशा करत असते. इथली भांडकुदळ आहे. नारायणा राहू देत, आपल्याला काय करायचं आपण जाऊयात चला. आईला Hey you, both. Stay right there. आणि तू आज जसं वागलेस पुन्हा जर का तसं वागलीस ना तर यू नो व्हॉट आय कॅन डू. तुझं घर जाळून टाके ना मी. यू वोंट इवन फाइंड द ॲशेस. इज दॅट क्लिअर? ठीक आहे ठीक आहे, कळलं. उगाच आरडाओरडा करू नकोस, मी ओरडणार. डोंट यू डेअर टेल मी व्हॉट टू डू, ओके? अभि कम या. तुझ्यासारखे मूर्ख लोक वाटेल ते बोलले ना तरी त्यांना इग्नोर करायचं. तू माझाच लहान भाऊ आहेस, कळलं? कॉलर टाईट करून सांगायचं की तू रमाचा भाऊ आहेस. डन बेबी, डन. या ललिताला आता खड्ड्यात जाऊ दे. चल आपण आईस्क्रीम खायला चल. हॅलो, व्हॉट? काय काय चाललंय? तमाशा सुरू आहे? गेट लॉस्ट. ताई, तेव्हा भाऊजी पण चाललेत. अभि, किती वेळा सांगितलं तुला ते डफरला भाऊजी नको म्हणूस म्हणून? सॉरी सॉरी. एनिवेज चल बघू त्याच्याकडे. कुठे पळताय? काय बोललास तू मगाशी? मी तमाशा करते? अहो नाही नाही, मी असं काहीच नाही म्हणालो. आणि तू काय बोललास? व्हॉट डिड यू से? कुदळ समथिंग. काय बोलला तू? भांडकुदळ. नारायणा तू जरा थांबतोस का? तिला अर्थ नको का समजायला राघवा? नारायणा मी बोलतोय ना. मी बोलतो ना. हे बघा आम्ही आमच्या वाटेने. मी तमाशा करते ना? मी तमाशा करते? आता तुम्ही बघालच मला काय काय तमाशा करता येतो ते. हवालदार सर, हॅलो, इकडे या. यू विल सी नाउ. काय झालं मॅडम? हे बघा, हे दोघं विदाउट हेल्मेट गाडीवर फिरतात. हो काय रे, हेल्मेट कुठे? हो हे कुठे? बघितलं सर, यांच्याकडे हेल्मेट तर नाहीच आहे, पण नो हॉकिंग झोन मध्ये जोर जोरात हॉर्न वाजवत आहे. काय रे, हा काय झालंय तुमचं? गाडीचे पेपर्स कुठे आहेत? आणि लायसन्स दाखव. राघवा, दाखव लायसन्स. नारायणा पाकिट बहुतेक मी घरी विसरलो. काय? बघितलं सर, सांगत होते ना, हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे. मी तर म्हणते ह्याने लायसन्सच नसेल काढलं. हो नाही नाही, लायसन्स आहे माझ्याकडे, घरी विसरलो मी, फक्त चूक झाली माझी. तुमचा जो काही दंड असेल तो मी भरायला तयार आहे. नाही नाही, फक्त दंड कशाला?
या दोघांना जेलमध्ये टाका, तेव्हा हे सरळ होतील. चला, जो काय फाईन झालाय तो आत्ताची आता भरायचा. नारायण, या पुढे ध्यानात ठेवायचं, कळलं का? Having fun? पुन्हा माझ्या अगेन्स्ट गेलात ना, तर नेक्स्ट टाइम I'll make sure you guys are behind the bars. समजलं? अभी राघवा, राघवा, अरे तिखट नको, जाऊ दे. हिला एकदा तिखट मिरची बोलल्यावर फाईन भरावा लागला, अजून एकदा बोललो तर खरंच जेलमध्ये जावं लागेल. चल चल. करेक्ट ओळखलंस. निघायचं. अजब रमा राघवची जोडी, अजब रमा राघवची जोडी. येतो. शेमलेस गाय, इतकं फाईन भरायला लावलं तरी पण हसतोच आहे. इडियट. रमाताई, भाऊजीने मी असंच असतात. अभि, किती वेळा सांगितलंय तुला त्याला भाऊजी म्हणत जाऊ नकोस. सॉरी. पण त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल असं वाईप आउट करेन ना मी. जस्ट वेट अँड वॉच. परोपकारार्थम इदम शरीरम, म्हणजेच आपलं आयुष्य, आपलं शरीर हे परोपकारासाठी बनलेलं असतं. आणि तुझ्या बाबतीत ते सत्य वचन आहे. तुला 100 वर्षाचं आयुष्य लाभो बाळा. हे काय? तुम्ही मंदिरातनं लवकर घरी आलात का? काही हरकत आहे का? नाही. तुला इतकं घाबरायला काय झालंय? तब्येत तर ठीक आहे ना? हो. मी पाणी घेऊन येते. एक मिनिट. मी आलो तेव्हा त्या डायरीत काय लिहित होतीस? मी ते हरिनाम लिहित होतीस? हो, हरिनाम लिहित होते. ते फक्त कागदावर लिहून काही होत नाही, देवापर्यंत पोहोचावं पण लागतं. जा, पाणी घेऊन आणि हो, चहा सुद्धा कर. हो. बरं झालं यांनी मला डायरी दाखवायला सांगितली नाही, नाहीतर इतके महिने लपवून ठेवलेलं माझं सत्य यांना कळलं असतं.
अहो रमा आली, तुम्ही तिच्याशी जरा शांतपणे बोला हो, आणि तिला त्या ललिताताईंची माफी मागायला सांगा. असं भर रस्त्यात भांडणं बरोबर नाही हो. तुला कोणी विचारलंय? जिथे तुझा संबंध नाही तिकडे नाक खुपसू नकोस. संबंध नाही? रमा चुकली आणि पवित्रांनी तिला समजवायचं नाही, दाखवूनही द्यायचं नाही. कोण लागते पवित्रा तुझी? लागते कोण ही तिची? माझ्या मुलीच्या संबंधात काहीही बोलण्याचा अधिकार मी हिला दिलेला नाही. हिला तो अधिकार नाहीये. कळतंय ना तुला गिरीश? लावण्या तू जरा थांबतेस का? ग्रेट, इथे तर कॉन्फरन्स भरलेली दिसते. नाही म्हणजे तुम्ही तिघं एकत्र आहात म्हणजे नक्कीच काहीतरी इम्पॉर्टंट टॉपिक असेल. आय बेटर लीव. अभि चल जाऊ. थांब, तुझ्याच बद्दल बोलत होतो. रमा, आज तू ललिताताईंना रस्त्यामध्ये वाटेल तसं बोललीस, त्यांचा अपमान केलास तू. वाव, ही न्यूज इतक्या लवकर व्हायरल झाली, मला माहित नव्हतं. व्हायरल होऊ शकली असती न्यूज, पण नाही झाली. ती बाई चालली होती पोलीस कंप्लेंट करायला. जर त्या बाईने पोलीस कंप्लेंट केली असती तर त्याच्यानंतर मात्र ही न्यूज व्हायरल झाली असती आणि मग ते तुझ्यासाठी खूप वाईट झालं असतं, आपल्या सगळ्यांसाठी खूप वाईट झालं असतं. नशिबाने वेळीच पवित्रांनी तिला थांबवलं, तिची समजूत काढली आणि नाही ती पोलिसांमध्ये गेली, म्हणून देयर वॉज नो व्हायरल न्यूज. तुम्हाला एक सांग, तू कधी मोठी होणार आहेस? हा, समाजात कसं वागायचं असतं, इतरांशी कसं बोलायचं. एक मिनिट डॅड, ती बाई आपल्या अभिषेक. अभि, तू आज जाऊन खेळतोस? आईस्क्रीम संपवून मी येते तोवर. ओके ताई. डॅड, तू मला फायर करायच्या आधी एकदा तरी मला विचारलंस मी त्या ललिताशी का भांडले? ती बाई आपल्या अभिषेकला ऑर्फिन. ती बाई आपल्या अभिषेकला ऑर्फन म्हणाली आहे. त्याचा आपल्या सगळ्यांशी काही संबंध नाही, तो आपला कोणी लागत नाही असं बोलली ती. हे क्रूअल नाहीये? आहे, नक्की क्रूअल आहे. आणि या गोष्टीवरनं मी त्या बाईची चांगली कान उघडणी केलेली आहे रमा. पण ती मी, तू नाही. तू ज्या पद्धतीने तिच्याशी बोललीस, भर रस्त्यामध्ये तू जो तमाशा केलास, दॅट आय हॅव अ प्रॉब्लेम विथ. दॅट वॉज लो क्लास. लो क्लास? मी अभिला डिफेंड केलं ते लो क्लास होतं? रमा, मी कुठल्याही. नाही डॅड, अभि माझा लहान भाऊ आहे अँड आय लव्ह हिम. पण हे तुझ्यासाठी लो क्लास आहे. रमा, मी डॅड, बरोबर आहे. आत्ता मला कळतंय. अभि मला देवळात सापडला आणि तेव्हापासून मी त्याची ताई झाले. हे तुझ्यासाठी लो क्लास आहे ना? डॅड, तू ना त्याचा कधी डॅड झालाच नाहीस. तुझ्यासाठी हिचीच मुलगी इम्पॉर्टंट आहे. तुझ्यासाठी हिचीच मुलगी इम्पॉर्टंट आहे आणि तुझं फक्त तिच्यावरच प्रेम. रामा, गिरीश, काय चुकीचं बोलतेय ती? हा मॉम, जाऊ दे ना, त्याला कुठे सांगतेस? ह्याने त्या ललिताला ऐकवायला पाहिजे होतं, पण उलट तू मला ऐकवतोय. नाही रमा, तसं नाहीये. तू गप्पा बस. तू मध्ये बोलायचं नाही. सगळ्यांनी एक गोष्ट नीट ऐका. मला कोणी काही बोललं तर एक वेळ मी ते ऐकून घे. बट अभिला काहीही बोलायचं नाही म्हणजे नाही. अँड डॅड, माझी ना एक रिक्वेस्ट, प्लीज प्लीज अभिसमोर हे क्लास टेस्ट बद्दल बोलत जाऊ नकोस.
प्लीज. मॉम, तुला ना एक गुड न्यूज त्याची राहून गेली. व्हॉट? आय गॉट द जॉब. मला जॉब मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन्स बेबी. रमा, नाही नाही हा डॅड, मला जॉब तुझ्या नावामुळे नाही मिळाला. मी तो प्रॉपर इंटरव्ह्यू देऊन मिळवला. पण कसं आहे ना, मी आल्या आल्या माझ्या अचीवमेंटचं तू जे काही सेलिब्रेशन केलंस मला खरंच खूप आवडलं डॅड. थँक्स अ टर्न डॅड. रमा, काय चाललंय तुझं? गिरीश, एक तर तू रमाला जॉब करायला ढकललास, त्यातून तिने तू जेव्हा मिळवलंय स्वतःच्या हिमतीवर, तर तुला साधं तिला कॉंग्रॅच्युलेट करता येत नाही? हे बघ लावण्या, मी तेच. नाही नाही नाही, एक मिनिट. हा, कोण तो कुठला तो राघव पुरोहित? त्याचं किती आणि कसं कौतुक करू असं झालं होतं तुला. शब्द संपत नव्हते तुझे. पण आपल्या मुलीचं कौतुक करताना तुला शब्दच सापडत नाहीत. हा, का होतं असं? कुठे जातात शब्द? हा, सुचत का नाही तुला? लावण्या, मला ना तुझ्याशी वाद घालायचाच नाही. ऑब्व्हियसली. पण तुझ्याकडे बोलायला काहीच नाहीये ना. तुझ्यासाठी तिची मुलगी इम्पॉर्टंट आहे आणि तुझं फक्त तिच्यावरच प्रेम.